झाल्या ना सगळी तयारी. खुर्च्या बिर्च्या नीट लावून घ्या. पाण्याच्या बाटल्या पण ठेवा इथं वर. एकदा ठेवल्यात. सगळी तयारी करून घ्या, नाहीतर मामासाहेब माझ्या सकट तुमच्या सगळ्यांची जंपी करतील. ए 2 खुर्च्या वाढवा रे. ए दितू तंदू 2 थुलत्यान. बबन 2च नवा. हो पाहुणं 2 आहे ती म्हणल्यावर 2च. मला काय खुर्ची बिरची नको. अरे तुझा आणि खुर्चीचा काय संबंध? ते माईक चेक कर तेवढा, बघ लागलाय का व्यवस्थित. ए हॅलो 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 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 हॅलो चेक माईक टेस्टिंग. हॅलो हॅलो 1 2 3 4. हा सगळ्यांनी शांतता राखा, शांतता राखा सगळ्यांनी. शांत बसा. थोड्या वेळात समर साहेब येणार असतील. शांतता राखा. अरे बबन झाली का सगळी तयारी? अरे 5 मिनिटं देतील गाड्या. फोन आला होता आता मला. होय का? चला चला चल 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 सगळं लावून घेतलं ना व्यवस्थित. बाटल्या बिटल्या लक्ष्मण म्हणजे लक्ष्मण आहे. ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. हे दिली. समर साहेबांचा विजय असो. 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 पंचक्रोशीतून इथं जमलेल्या मतदार बंधू आणि भगिनींचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आंबेगावहून आपले आलेले पाहुणे यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्या अडीअडचणी आणि अपेक्षा यावर चर्चा करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. पण त्यापूर्वी मी समर साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मार्गदर्शनपर 4 शब्द बोलावे. विजय असो. विजय असो. विजय असो. नमस्कार. खरं तर आपल्या लोकांचे आभार मानून नयेत असं म्हणतात, पण तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवलाय त्याबद्दल मला काही बोलायचं. प्रचार करताना एक गोष्ट मला कळली. लोक एखाद्या नेत्यामागे का उभे राहतात? कारण त्यांना वाटतं की तो नेता आपल्या अडचणी दूर करेल. मनात एक आशा अपेक्षा घेऊनच ते मतदान करत असतात. मला मत देतानाही तुम्ही अशाच आशा अपेक्षा ठेवल्या असतील. पण आता मी तुम्हाला एवढंच सांगतो की त्या अपेक्षांना आता तुमचा हक्क समजा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या मी सोडवणं हा तुमचा हक्क आहे आणि मी तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देणारच. हक्क देणार का ढेकळं देणार रे? उगा माणसांना गोळमाट बोलून गंडवायचं चाललंय. ह्यो तुमचा नेता काय? अजून नीट मिसळून फुटलं नाही ह्याला. राजकारणाचा अनुभव शून्य. कसं सोडवणार आहे लोकांचा प्रश्न? अरे राजकारण म्हणजे काय खायची गोष्ट वाटली काय रे तुला? खाण्यापिण्याच्या पलीकडे जाऊन कधीतरी विचार करा रामराव. 4 कार्यकर्ते सोबत घेऊन रुबाब मिरवला म्हणजे राजकारण आलं असं नाहीये. तुला काय कळतं रे राजकारणातलं? हा? अरे ह्या ताई मॅडमच्या जीवावर संचालक फोडून चेअरमन झालात म्हणजे राजकारणाचं लय कळायला लागलं असं नाही. लोक हो, नेता असा नसतो हे ध्यानात घ्या जरा. अहो कार्यकर्त्यापासून सुरुवात करावी तर लोकांचे प्रश्न कळतात आणि मग राजकारण. अहो ह्यो काय सोडवणार आहे तुमचे प्रश्न? एक मिनिट. राजकारणातलं कळत नाही म्हणजे काय? हा, त्यांना प्रत्यक्ष राजकारणाचा अनुभव नसेल पण त्यांच्या रक्तात हे राजकारण बॅकग्राऊंड आहे. मग त्यांनी का नाही उभं राहायचं? टॅलेंट आहे, करिश्मा आहे आणि विश्वास आहे की लोकांचं नेतृत्व ते करू शकतात. तर मग त्यांनी का करू नये? आणि पोटेन्शियल असेल तर तुमच्या सारख्यांची हमाली त्यांनी का करायची? पोटेन्शियल वाया घालवणं हे पोटेन्शियल नसण्यापेक्षा लई वाईट.
हो रामराव, लोकांचा नेता व्हायला हिंमत लागते, हिंमत. आणि आमच्यासारखा कार्यकर्ता युवा नेत्याबरोबर उभा असेल ना, तर हा युवा नेता तुमच्यासारख्या सिनियर नेत्याला धूळ चारू शकतो. समर शेट आहेत ना, वजीर आहेत वजीर. आणि वजीराला तुम्ही प्याद म्हणायला लागले तर इगो हर्ट होणारच ना शेठ. मी सांगतो, तुम्ही लिहून घ्या. समरसिंह मंत्री पाटील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार. हॅशटॅग समरशेट रॉक्स, बाकी समजे वासाडे सॉक्स. अरे बघू की, मी आधी बी म्हणलं होतं आणि आता बी सांगतोय. काय मॅडम, तुमच्या पोराला मुख्यमंत्री लय लांब, अहो साधा सरपंच बी होऊ देणार नाही मी. साहेब, तुमच्या या असल्या धमक्यांना भीक घालत नाही आम्ही मंत्री पाटील. तुमच्या त्या शिंदेच्या नाकावर टिचून सुमीचा नवरा कारखान्याचा चेअरमन झालाय. आता तुमच्या नाकावर टिचून सुमीचा नवरा मुख्यमंत्री होत असते. लिहून घ्या तुम्ही. अगं बघू की, एखादा आंबा पडला म्हणून सारखा पडत नसतो. गावतो की मी बी कोण आहे ते. रामराव काय चीज आहे ते कळेल लवकरच. पायलट, तुले लोड घेऊ नका. असल्यासारख्यांचा स्क्रू कसा फिट करायचा हे चांगलं माहिती आहे सुमीला. आणि परत जर काही आडवा आला तर त्याच्या पुंग्यात टाईट करतो. घाबरायचं नाही, भिडायचं आपण. भिडायचं. अहो, आपल्या माणसांची अशी साथ असेल ना, तर प्रत्येक निवडणुकीला तुम्ही राडा करणार आणि धुरळा पण तुम्हीच उडवणार. ट्रू. आणि समर शेठ, तुम्ही होताय मुख्यमंत्री, आमचा आहे पाठिंबा तुम्हाला. आणि हा, ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. आमच्याकडूनही तुम्हाला 3 जानेवारीसाठी खूप खूप शुभेच्छा. 3 जानेवारीला तुमची बी हवा होणार बघा. तुमचा धुळा आम्ही बी बघू. थँक्स. तुमचं चालू द्या, आम्ही येतो. हा, हो ठीक आहे. नाही, तुमचा प्रचारही महत्वाचा आहे नाही का. लवकरच भेटूयात परत. आणि 3 जानेवारीसाठी ऑल द बेस्ट. ध्यानात ठेवा, 3 जानेवारी पासून कर लेका राडा. भाई, मला खरंच काही कळत नाही काय करायचं ते. नरसू, आज माझा फार मोठा अपमान झालाय नरसू. तो तर रोजच होतोय हल्ली ताई. म्हणजे तू दुर्लक्ष करतेस म्हणून. अगं, तू मोठ्या मनाने त्या खानावळीला माफ करतेस ना, म्हणून ती शेफारली आहे ताई. माझ्या पुढे शेफारणाऱ्याचे मी वाईट हाल करते नरसू. खरं सांगू का ताई, तू हल्ली फक्त बोलतेस, करत काहीच नाही. नरसू, ताई, आज तर मला सहनच होत नव्हतं. अगं समरला राजकारणात आणलंस तू, कारखान्याच्या इलेक्शनला उभं केलंस तू, आणि खानावळी सगळं क्रेडिट घेऊन चालले. व्हॉट इज दिस ताई? हे बरोबर नाही. हा, म्हणजे काल दिवसभर तिने गावभर लाडू वाटून तुला पार खिळखिळ करून टाकलं, आणि आज त्या बाहेरच्या आलेल्या पाहुण्यांसमोर ती सगळं क्रेडिट घेऊन जात होती ताई. या असंच जर चालत राहिलं ना ताई, तर तुला लवकरच राजकीय संन्यास घ्यायला लागेल बरं का. नरसू, खरं सांगतो ताई, तू या खानावळीचं लवकरात लवकर काहीतरी कर ताई, कर. नरसू, तू बॅग भर. बॅग भरून तिला डायरेक्ट घरात हाकलून देणार आहेस का? तिची नाही, तुझी. काय? माझी कशाला बॅग भरायची ताई? राजकारण. नरसू, आधी घराबाहेर हो तू. ताई, अगं तू घराबाहेर काढलंस तर आम्ही जायचं कुठे? ते काही मला माहित नाही. कुठेही जा, काहीही कर, पण माझ्या घरात थांबायचं नाही. ताई मॅडम, चूक झाली. ती एवढी चूक पदरात घ्या ताई मॅडम. अजिबात नाही. आत्ताच्या आत्ता माझ्या घराबाहेर व्हा. भरत, लक्ष्मण, आत्ताच्या आत्ता यांना गेट बाहेर हकलून द्या. ताई, ऐकलं नाही का मी काय सांगते? मम्मा, ह्यांना घराबाहेर काढा.
काय काय झालं? आधी याला बाहेर काढा. माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय हा. पाया पडतो तुझ्या, पण बाहेर काढू नकोस घराच्या. नरसू बाहेर हो. मम्मा मम्मा तू आधी शांत हो. काय केलंय मामांनी? माझा विश्वासघात केलाय ह्याने. ताई खबरदार मला ताई म्हणालास तर. तुझ्यावर मी एवढा विश्वास ठेवला नरसू, आणि तू बाहेर काढा रे याला. मम्मा अगं पण असा काय विश्वासघात केलाय मामांनी? माझ्या कपाटातनं 3 लाख रुपये चोरले त्याने. ताई ताई अगं मी पाया पडतो, मला माफ कर. माझी चूक झाली, मी परत अशी चूक करणार नाही ताई. नाही, चुकीला माफी नाही. रस्त्यावर भटकावं लागेल का आम्हाला? हा विचार तू पैसे चोरायच्या आधी करायला पाहिजे होतास नरसू. आत्ता घराच्या बाहेर हो. ताई मी पैसे चोरले नाहीत ग. मग कुठे गेले माझ्या कपाटातले 3 लाख रुपये? म्हणजे मी घेतले पैसे, मान्य आहे मला, पण त्यातला 1 रुपया पण मी वापरलेला नाहीये. मग कुठे आहेत ते 3 लाख? ते विचारू नकोस. नरसिंगराव, कारण योग्य असेल ना तर अनुराधा माफ करेल तुम्हाला. भाऊजी कारण योग्यच आहे, पण ते विचारू नका, मी सांगणार नाही. ताई ताई मला माफ कर ना, मी पाया पडतो तुझ्या. पाया पड, नाही तर पायावर डोकं फोडून घे, पण चोरांना या घरात जागा नाही. ताई मी चोरी केली नाही ग ताई. जोवर मला कारण कळत नाही तोवर तुला या घरात जागा नाही. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? उचला या बॅगा आणि फेकून द्या गेट बाहेर. नाही सासूबाई, मामासाहेबांनी पैसे चोरले नाहीत, मला दिल्यात. नाही सुमन, नको सांगूस. नाही मामासाहेब, सुमीमुळे कोणतं रस्त्यावर येते असं मी गप्प बसेल असं होणार नाही. सासूबाई तुम्हाला काढायचं तर मला घराबाहेर काढा. सुमे सुमे, तू कशाला घराबाहेर जाणार? ते 3 लाख रुपये मी घेतल्यात माझं कर्ज फेडायला. मामासाहेबांनी दिलं होतं मला. सुमे अगं पण तात्यांना कर्ज फेडायला 3 लाख रुपये तर मम्माने दिले होते. हो, अनुराधाने दिले होते. मग अजून कुठलं कर्ज होतं का? ते तात्यांचं कर्ज फिटलं, हे माझं होतं. तर तुझं कसलं कर्ज होतं कसलं तर. सासूबाई तुम्हाला जी काय शिक्षा करायची ती मला करा, पण मामासाहेबांना घराबाहेर काढू नका. सुमन अगं ताई तुला कशी बाहेर काढेल? तू घरची सून आहेस या. नाही मामासाहेब, तुम्ही माझ्या गरजेला उपयोगी पडलाय तर मग आता मी पण तुमच्या गरजेला उपयोगी पडणार. सासूबाई मामासाहेब जर ह्या घरात राहणार नसतील तर मग मी पण राहणार नाही. सुमन असं बोलू नकोस ग. सासूबाई काय करू, राहू की जाऊ? ठीक आहे, नरसू राहील इथे, पण त्याने माझा विश्वासघात केलाय, त्याची शिक्षा मी त्याला देणारच. ताई तू काय वाटेल ती शिक्षा दे, मी भोगायला तयार आहे. तू काही सांग. नरसू, मला हिशोबात घोळ झालेला अजिबात चालत नाही, माहिती आहे सगळ्यांना. जोवर तू मला 3 लाखाचा हिशोब देत नाहीस तोवर तुला या घरात पाऊल ठेवता येणार नाही. अगं ताई मी तुझा आश्रित भाऊ, 3 लाख रुपये कुठनं आणू मी? मला माहित नाही, पण जोवर तू 3 लाख आणत नाहीस तोवर तू मागे अमराईत राहायचंस. अहो ताई मॅडम, दिवसाचं ठीक आहे पण रात्रीचं काय हो? लय थंडी वाजते अहो आता. हो थंडी वाजते. मग 3 लाख दे आणि मग आत ये. सासूबाई माझ्या चुकीची शिक्षा मामासाहेबांनी का देताय? मी तुला 3 लाख मागत नाहीये सुमन, पण नरसूने जो हिशोबात घोळ घातलाय तो त्याने सुधारून द्यावा, तरच त्याला घरात पाऊल ठेवता येईल. आणि यावर मला कुणीही काही समजावायला येऊ नका. ताई मम्मा. सासूबाई सुमन अगं कशाला सांगितलंस ताईला सगळं? आमचं काय, आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही फिरलो असतो.
पण 3 लाख रुपये कुठून आणू आता मी? मामासाहेब, माझ्यामुळे तुमच्यावर ही येळ आली बघा. मला जरा टाइम द्या. मी 3 लाख परत करून मानानं तुम्हाला घरात घेईन. सुमन, काहीतरी कर बाई आणि तेवढं 3 लाख दे. मी घेतल्यात तर मीच देणार. माझी माणसं अशी घराबाहेर आलेली नाही चालणार मला. सुमितीच्या माणसांसाठी आकाश पाताळ एक करत, पण 3 लाख आणून दावणारच. सुमे, बाहेर बाहेर कोणी नाहीये. मामासाहेब, मामीसाहेब. सुमे, मग मला जर कळलं ना मामांना आपण चोरून जेवण देतोय, आपलं काय खरं नाही ग. मम्मानं फार कडक पारा लावलाय. मग काय रातभर उपाशी मारतोस का त्यासनी? मामासाहेब, तिकडे 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 या या या. सावकाश. सावकाश. मामा, तिकडे कुठे? अरे कोणी आहे का बघतोय? या या. आणलंय का आणलंय? हो, हे काय आणलंय ना. दे दे. मामासाहेब खाऊन घ्या बर का. नरसू, काय सांगितलं होतं मी तुला? या बंगल्याच्या गेटच्या बाहेर राहायचं सांगितलं होतं का नव्हतं? ताई ताई ताई, मला माफ कर, माझं चुकलं. अशी चूक पुन्हा होणार नाही ताई. चूक वगैरे काही नाही नरसू. विश्वासघात केलायस तू माझा. जोवर तू माझे 3 लाख रुपये परत देत नाहीस, तोवर तू ह्या बंगल्याच्या गेट मधून आत यायचं नाहीयेस. भरत, लक्ष्मण, भरत, लक्ष्मण, हा माणूस जर या बंगल्याच्या गेट मधून परत आत आला तर तुमचं काही खरं नाही. चला, हाकला या विश्वासघातकी माणसाला आणि एकाने पाहण्यासाठी इथेच थांबा. रात्रभर गोठू दे याला थंडीत. मामासाहेब, चला की बाहेर. जा नरसू. ताई, पायलट, तू समजून सांग की तुझ्या मम्माला. नाही का, असं कसं समजावून सांगू? आणि मम्मा ऐकणार पण नाही आता. मग काय रातभर थंडीत गोठू दे का त्यासनी? समजव की सासूबाईंना. नाही, नको. सुमे, नेता असला असतो का कधी? आपल्या जनतेला असं थंडीत टाकतो का कधी? दगडाच्या काळजाचा आहेस बघ तू. सुमे, तू उगाच काही बोलू नकोस. अरे, ज्या मामासाहेबांनी तुला अंगा खांद्यावर खेळवला त्यांनाच असं थंडीत कुडकुडत ठेवणार का? कर की काय तर. पण ठीक आहे, एक उपाय. मी तुला 3 लाख रुपये देतो, तू ते मामाला दे, मामा मम्माला देतील, प्रश्नच मिटला ना. नाही, नको. तर का नको? नाही बाबा, आधीच तुमच्या त्या 3 लाखामुळे महाभारत झाले आणि ह्यापुढे मी तुमच्याकडे 1 रुपया बी घेणार नाही. सुमे, अगं माझ्या पैशांवर तुझाही अधिकार आहेच की. नाही, जेव्हा तू मुख्यमंत्री बनशील तेव्हा तुझ्या पगारावर मिसेस मुख्यमंत्री म्हणून माझा अधिकार असेल. आता नाही. ठीक आहे, मग तूच काहीतरी तोडगा सांग ना.
मी दिलेला तोडगा तुला पटतच नाही. तूच काहीतरी सांग मग. पायलट, मी काय बी करून मामासाहेबांना घरात आणणारच. पाया पडल, माफी मागन सासूबाईंची. पण माझ्यामुळे असं कोणाला सहन करायला लागत असेल तर मला सहन होत नाही बाबा. मीच करते काय तर. मामासाहेब लय भुक्याजला असतील. दे इकडे. सुमे